का हीच तर द मॅजिक फिंगर आहे त्याच्याकडे. मॅजिक अशी गोलंदाजी, मॅजिक फेकला गेलेला बॉल, कारण गोल्डन ओव्हरचं षटक आणि मोठ्या विश्वासाने त्याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय आणि जो विश्वास याच्यामध्ये दाखवला गेलाय त्या विश्वासाला सार्थक ठरताना यावेळी श्रेयस आपल्याला इथे पाहायला मिळतोय. श्रेयस मांजरेकर मॅन फ्रॉम आरवली, एवढा लांबचा पल्ला गाठून कोथंबडी गावामध्ये तो दाखल झालाय. यावेळी आयकॉन खेळाडू राज तोडणकर स्वतः कर्णधार स्ट्रायकिंग एंडला. श्रेयस मांजरेकरचा पुढील चेंडू खेळण्यासाठी तो इथे सज्ज आहे. बॅक फुटवरती येऊन पंच करतोय आणि पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. 2 धावा डिक्लेअर स्वरूपात दिला गेलेला. यस केपी स्पोर्ट्स संघाचा आयकॉन प्लेअर जर आपण पाहिलं तर टॅटू, त्याने मात्र निराश केलं, परंतु स्वतः कर्णधार मात्र इथे धमाका करता दिसतोय तो राज तोडणकर. श्रेयस मांजरेकर फुलटॉस चेंडू, हा बैल मुझे मार, शानदार फटका पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू राजला देणं म्हणजे राजकडून आक्रमण केलं जाणं आणि तेच इथे पाहायला मिळालं. फुलटॉस चेंडू, एक हलवा बॉल आणि त्यानंतर लगावला गेला एक शानदार फटका. अतिशय अप्रतिम आहे. प्रॉपर मिडल, परफेक्ट टाइम, शानदार शॉर्ट पोझिशन्स पाहायला मिळाली. चांगलं बॅलन्सिंग खेळला गेलेला शॉट राज तोडणकरच्या माध्यमातून. 4 धावा, धावसंख्या मात्र इथे पोहोचले जी आम्ही 26 या अंकावरती. धावसंख्या 26. दुसरं षटक अजूनही प्रगती पथावर आहे. पुढील चेंडू श्रेयस टू राज. हो, यावेळी ऑफ स्टिकच्या खूप बाहेर फेकला गेलेला बॉल आहे. समांतर हातामध्ये पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचलेला इशारा. व्हाईट बॉल. 2 धावा इथे मिळत आहेत. तर इथे डॉट बॉल असेल, कारण यावेळी मात्र इथे तयारीमध्ये पाहायला मिळाला होता. रेडी नव्हता तो राज. त्याच दरम्यान श्रेयसने फेकला गेलेला बॉल इथे डॉट बॉल, डेड बॉल करार केला गेलाय. शानदार पंच आहे. वाट पाहिली आणि त्यानंतर पंच केलं बॉलला. डिक्लेअर झोन मध्ये दवडलंय. 2 धावा इथे मिळत आहेत, म्हणजे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 4 धावा. धावसंख्या 32 रन, 32 धावा. गोल्डन ओव्हर मधील शेवटचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. लक्षपूर्वक खेळ करतोय. राजलाही ही माहिती आहे जेवढे एक्स्ट्रा बॉल फेकले जातील तेवढे गोल्डन ओव्हर मध्ये खूप लाभदायक ठरतात, कारण धावा इथे डबल बनतात. त्यामुळे 2 धावा इथे मिळाल्यात आणि त्यानंतर एक शानदार क्लासिक पंच आहे. एक लाजवाब वेल बॅलन्स केला गेलेला पंच, अगदी स्ट्रेट आहे. पंचांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 42 रन. बदललं गेले आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 30 धावा. प्रत्येक ओव्हर मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. कुणाला तरी इथे चमत्कार करावा लागेल आणि जोपर्यंत आपण चमत्कार करत नाही तोपर्यंत कोणीही नमस्कार करत नाही, आणि इथे मात्र तुम्हाला चमत्कार करावा लागणार आहे. बॉलिंग मार्क वर इथे दाखल होतोय गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. स्वरूप पाहूया कोणतं रूप इथे दाखवतोय. लेफ्ट हँड राउंड द विकेट. समोर सद्दाम, माफ करा अफान आहे. मिस टाइम शॉट. बॉल फील्ड केला गेलाय. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करतोय तो स्वरूप. पहिला बॉल परफेक्ट लाईन लेंथ मध्ये. हो या स्लो डिलिव्हरी होती. इन स्विंग चेंडू होता. अफान यावी मात्र थोडासा फसलाय. त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. पुढील चेंडू. हो यावेळी मॅजिक आहे. फिंगर मॅजिक आहे. लाजवाब ऍक्शन, आणि ऍक्शनला त्याही पेक्षा जबरदस्त मिळते तिथे ऍक्शन. आणखीन एक डॉट बॉल. छोटा तीर वार करे गंभीर. दिसायला लहान आहे परंतु गोलंदाजी मात्र इथे
महान आहे असं जरूर म्हणावं लागेल. नेक्स्ट बॉल. स्वरूप 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 जाधव, मॅन फ्रॉम देवरुख. अतिशय प्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. दबाव निर्माण केलाय अफानवरती. अचूक लाईन, परफेक्ट लेन, जबरदस्त ऍक्शन, मॅजिक. असफल ठरलाय. राजू शिंदेचे प्रयत्न असफल. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबा इथे मिळालेत. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 47 या अंकावरती. 47 रन, 47 धाबा. अजूनही 25 धाबांची आवश्यकता इथे असणार आहे. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. आतापर्यंत 5 धाबा खर्च केले आहेत या गोलंदाजाने. स्वरूपने मात्र एक चांगलं रूप इथे त्याने दाखवलंय आणि त्यानंतर पंच केल्या बॉलला. बॉल फील्ड केला जातोय. येतोय ते निर्धाव चेंडू. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. जोरदार ठरा. केवळ 5 धाबा इथे खर्च केलेत देवरुखच्या या सिताराने. समीकरण मात्र यावी बदललंय. बॉल शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये 25 धाबांची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन राहील. हे षटक खूप महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे 50 ओव्हर मध्ये 49 ओव्हर खूप महत्वाचं असतं, ज्याप्रमाणे 2020 मध्ये 19 ओव्हर महत्वाचं असतं, त्याचप्रमाणे अंडरआर्म क्रिकेट मध्ये 5 षटकांच्या खेळामधील 4थं षटक हे खूप महत्वाचं असतं. ते सामन्याला सेट करत असतं आणि त्यामुळे हे महत्वपूर्ण षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाते पाहूया. 12 चेंडू 25 धाबा, 12.5 रिक्वायर्ड रन रेट इथे असणार आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष अमेय बारगुडेच्या या गोलंदाजीवरती असेल. अमेय बारगुडे कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करेल हे इथे मात्र पाहावं लागणार आहे. राज तोडणकरने मात्र यावी थोडीशी चर्चा केली पंचांसोबत. त्याच्यावरती चाललेली सलामसलत बातचीत आहे. पंकज केऊर स्क्वेअर लेग एम्पायरची भूमिका इथे बजावत असताना GPL गणपतीपुळे प्रीमियर लीगचे हे नावाजलेले तिन्ही पंच अप्रतिम कामगिरी त्यांची राहिले या लीग मध्ये. अमेय बारगुडे ऑन द मार्क, राईट हॅम राऊंड द विकेट. समोर राज तोडणकर. फील्ड मध्ये कोणताही बदल नाहीये, परंतु राज पाहूया कशा पद्धतीने या मैदानावरती राज करतोय. अमेय आणि राज तोडणकर वारंवार विविध स्पर्धेमध्ये एकमेकांविरुद्ध ते खेळत आलेत, चर्चा करत आलेत, बातचीत करत आलेत, पण त्यामुळे एकमेकांच्या खेळाला परिचित आहेत. त्यामुळे राज तोडणकर विरुद्ध अमेय बारगुडे यांच्यामध्ये एक चांगलं द्वंद्व इथे पाहायला मिळेल. एक चांगली लढाई इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु कोण कोणामध्ये हावी ठरतोय, कोण कोणाविरुद्ध सरस ठरतोय, कोण बेस्ट ठरतोय तेही तेवढंच महत्वाचं इथे ठरेल. 12 चेंडू 25 धावा. सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. राज तोडणकर अमेय बारगुडेचे हे 6 चेंडू कशा पद्धतीने खेळतो आणि त्याही पेक्षा महत्वाचं अमेय बारगुडे हे 6 चेंडू कशा पद्धतीने फेकतो. सचिनजी टाकळे, संघ मालक जयभर मुरुगवाडा. बॉलिंग मार्क होते अमेय बारगुडे. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक, राईट हॅम राऊंड द विकेट. समोर राज तोडणकर. पहिला बॉल, बॅक हँड डिलिव्हरी ऑस्टिकच्या बाहेर. नो बॉलचा इशारा. 1+1, 2 धाबा. एक्स्ट्रा स्वरूपात 22 स्वरूपात 1 रन इथे मिळते. त्यावेळी संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 2 धाबा. 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकते आणि पोहोचते 49 या अंकावरती. यावेळी खोदून काढलंय. अप्रतिम शॉट इथे पेश करतोय राज तोडणकर. राज या मैदानावरती राज करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु अमेय मात्र इथे दबावाखाली येताना दिसेल. कारण समोर राज आहे, स्किलफुल फलंदाज आहे. जेवढा सायलेंट आहे फलंदाजी मध्ये तेवढाच व्हायलेंट आहे असा हा राज तोडणकर. आणि यावेळी तो मात्र इथे थांबत नाहीये. एक शानदार शॉट त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळालाय. हो, बॅक टू बॅक आहे. बॅक टू बॅक वेट केलं, त्यानंतर हिट केलं. बॉलला सीमारेषेच्या बाहेर दवडलं आणि संघाच्या खात्यामध्ये मात्र 4 धावा इथे जोडल्या गेल्या. धावसंख्या 57, 57 धावा. 15 धावांची आवश्यकता अजूनही इथे राहते. अमेयवरती हा विठवतोय तो राज तोडणकर.
अतिशय प्रतिम अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून पेश केली गेली. बॅक टू बॅक 2 चौकार इथे आपण पाहिलेत. हाय व्होल्टेज ड्रामा होईल का ते मात्र इथे पाहायला मिळेल का हे या षटकामध्ये पाहायला मिळेल. परंतु राज मात्र इथे नाही. नो नेवर. मी थांबणार नाही. मी थांबलो नाही आणि थांबणार तर अजिबात नाही हेच सांगतोय. लगातार 3 चेंडूमध्ये 3 चौकार ठोकलेत. इरादा स्पष्ट आहे. मला इथे जिंकायचं आहे आणि त्यासाठी मला इथे प्रयत्न करायचे आहेत आणि तो करताना दिसतोय तो राज तोडणकर. नेक्स्ट बॉल फॉर राज. हो यावेळी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. खूपच स्वैर मारा इथे पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन इथे मिळेल. थोडासा निराश स्मिथ शिवलकर असेल कारण जी बॉलिंग लाईनअप त्याला जी सेट करायची होती ती मात्र इथे झाली नाहीये. पुढील चेंडू यावेळी शॉट लाजवाब. मिड विकेटच्या डोक्यावरून पंच केला गेलेला हा फटका पाहायला मिळालाय. 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली 66. 66 धावा. 6 धावांची आवश्यकता. आम्ही बारघोडे पुढील चेंडू घेऊन विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. हो यावेळी काय घडलंय. डॉट बॉल येतोय. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे मिस केला गेलेला हा बॉल. त्यामुळे आलेला हा डॉट बॉल आहे. शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल कारण तेवढ्या धावा इथे कुठेतरी सेव्ह करणं राखणं अपेक्षित होतं. ते मात्र इथे झालं नाही. थोडंसं आम्ही निराश केलं स्मिथ शिवलकर याला. यावेळी राजू आहे तिथे बॉल कव्हर फील्ड देताना परंतु बॉल फील्ड केल्या गेलाय. डॉट बॉलने षटक क्रमांक समाप्त होतो. 4th आणि धावसंख्या इथे आहे ती 66. श्रेयस मांजरेकर आरवलीच्या या खेळाडूवरती विश्वास दाखवला गेलाय. 6 चेंडू 6 धावा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये भावा. कोण बनणार छत्रपतींचा छावा. श्रेयस ऑन द मार्क राईट अराउंड द विकेट. समोर अफान वैयक्तिक 12 धावसंख्येवरती तो खेळतोय. ओ ऑफ स्टिकच्या बाहेर होता बॉल. इथे डॉट बॉल आलाय. इथे डॉट बॉल आलाय. 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. अजून इथे 2 बॉल इथे डॉट आले तर मात्र कमबॅक होऊ शकेल. श्रेयसकडे लक्ष आहे आणि फेकला गेला बॉल. यावेळी सीमारेषा पार चौकार. अफानच्या बॅट मध्ये तुफानी खेळी. 4 धावा. धावसंख्या पोहोचली 70 या अंकावरती. 2 धावांची आवश्यकता असताना श्रेयस पुढील चेंडू घेऊन अफान साठी बॅकफुट पंच डिक्लेअर झोन. 2 धावा. विनिंग शॉट आणि सामना इथे जिंकला गेलाय. केबी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून हॅलो हॅलो धमाकेदार त्याहीपेक्षा सरस गोलंदाजी आणि अफलातून फलंदाजी जोरावरती विजय ठरला तो केबी स्पोर्ट्स सुंदर सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. विजय संघ ठरलाय तो या ठिकाणी केबी स्पोर्ट्स विजय संघाचा हार्दिक अभिनंदन.